नशिबावर विश्वास आहे ना? मग हे शेवटपर्यंत नक्की बघा. प्रकाश रोज सकाळी वॉकला जायचा. त्याच रस्त्यावर एक कम्युनिटी डॉग मोती राहत होता. त्याला कधीतरी कोणीतरी हकलवायचं, कोणी दगड मारायचं, तर कोणी काळजीही करायचं. प्रकाश काही मोठं करत नव्हता. फक्त उरलेली पोळी रोज तो मोतीसाठी आठवणीने ठेवायचा. ना फोटो ना स्टोरी, फक्त स्वतःला लावलेली एक चांगली सवय, जी त्याची आई सुद्धा करायची. असेच अनेक महिने गेले. मोती तिथेच राहत होता. प्रकाशचं आयुष्य मात्र रोज बदलत होतं. जॉब, प्रेशर, EMI आणि घरातील तणाव. त्याला वाटायचं मी चांगला माणूस असूनही माझंच का बरं अडतं. एका रात्री प्रकाश उशिरा घरी येत होता. असाच विचारांमध्ये होता. भीषण अंधार आणि शांत रस्ता. अचानक जोर जोरात मोतीचा भुंकण्याचा आवाज आला. तो खूप जोरात भुंकत होता. प्रकाशला काही कळलंच नाही. प्रकाश पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात मोती त्याच्यावरती झेपावल्यासारखा झाला. प्रकाश अचानक थांबला आणि त्याने पुढे पाहिलं. काहीतरी चमकत होतं. त्याने हळूच पुढे येऊन बघितलं तर उघड्या मॅनहोल मध्ये तो थेट पडला असता. बाप रे, त्याच्या लक्षात आलं, आज मोतीने त्याचे नकळतपणे प्राण वाचवले असते. एवढा रात्री पडला असता तर त्याला कोणी वाचवायलाही नसतं आलं. विचार करूनच त्याच्या अंगावर शहारे आले. काही चमत्कार नाही, काही देवदूत नाही, फक्त एक जुनी ओळख, तीही एका पोळीपुरती मर्यादित. एक शांत कनेक्शन तेव्हा प्रकाशला जाणवून गेलं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळं जोडलेलं असतं. तुम्ही जे देता ते कसं परत येईल हे आपल्याला कधीच कळत नाही. आजचं छोटं कर्म उद्याचं मोठं वळून ठरू शकतं. आज कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करा, फळाची अपेक्षा न करता. कदाचित त्याच्याकडून नाही, पण आयुष्याकडून नक्कीच परत काहीतरी मिळेल. ही रील आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. आणि हो, पुढच्या कर्मांच्या सिद्धांतासाठी या अकाउंटला लगेच फॉलो करा.